तो इतका संकुचित आहे की कुणाचं काम करायचं आणि कुणाचं नाही, कुणाला चिंबवायचं आणि कुणाला मोठा करायचा, मोठ्याला मोठा करायचा आणि बारक्याला चिंबवायचं. जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी माझं कामच होऊन दिलं. पण म्हणावं असं त्यांच्याकडून तालुक्याचा कोणताही विकास असा झालेला नाही. आम्हाला कळतंय तेव्हापासून एकच सत्ता आणि 4च लोक त्यांच्याजवळ. गाव पातळीवरती 4 कार्यकर्ते घ्यायचे आणि त्याच कार्यकर्त्यांचा विकास. शेतकरी काय फुकट आहे का? शेतकऱ्याला जे आता पण कष्ट करावं लागतं आणि शेवटी त्याचा मोबदला मिळत नाही. याचा अर्थ काय आहे की तुम्ही तुमचेच बघता शेतकरी मेला तरी चालेल. घड्याळाचे काटे चालणार आणि निष्कांत दादाच आमदार होणार. घड्याळाचं वार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे डिजिटल कोल्हापूर. मी सध्या वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे रणधुमाळी पेटलेले आहे. रणसिंग कधीच फुंकलं गेलेलं आहे. निवडणुका अगदी काही तोंडावर झालेल्या आहेत, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. राजकीय पक्षांची मतमतांतरे येत आहेत. विरोधी पक्षनेते सत्ताधारी एकमेकांवर टीका करत आहेत आणि या सगळ्यातून लोकांच्यामध्ये एक मॅसेज जातो आहे, एक मत जाते आणि त्या मतातून लोकशाही प्रबळ होत असते आणि लोकांची मतं तयार होत असतात. लोकांची मतं नेमकी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी सध्या वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील कारंदवाडी या गावामध्ये मी आलो आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे. आपण बघू शकता आंब्याची झाडं आहेत, पाण्याचं इथं आपल्याला पाणी पुरवठा सुरू दिसतो आहे शेताला आणि इथे शेतकरी आहेत. आपण त्यांना विचारूया काय वाटते. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जयंत पाटील विरुद्ध निशिकांतदादा पाटील असा सरळ सरळ सामना आहे. तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना आहे. काय वाटते? आमचं तर मत असं आहे की आजपर्यंत 35 वर्ष झालं जयंत पाटील साहेबांनी ते नेतृत्व केलं, पण म्हणावं असं त्यांच्याकडून तालुक्याचा कोणताही विकास असा झालेला नाही. आम्ही तर सरळ म्हणून की 4% सुद्धा झालेलं नाही. आणि ज्यांचा विकास झाला ते त्यांच्या जवळच्या बगलबच्च्यांचाच झाला आत्तापर्यंत. आणि अशा पद्धतीनं राजकारणात ते एक कूटनीती त्यांनी वापरत गेले आणि सध्या आमचे नेते, आम्ही त्यांना नेतेच म्हणतो कारण आमची भरपूर कामं करून दिली, समाजाची कामं केली. ते निष्कांतदादा नेता असावा तर निष्कांतदादांच्यासारखा असावा. पण असं का वाटते तुम्हाला की नेता असावा तर निशिकांतदादासारखा? कारण आम्ही गेलो कधीही आम्हासनी भेटायला आमच्या नेत्याला कुणाची शिफारस घेऊन जावं लागली नाही. एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून मी आत्तापर्यंत त्यांच्याने भेटलो. तुम्हाला असं म्हणायचं की जयंत पाटलांकडे जाताना एखाद्या नेत्याची शिफारस घेऊन जावी लागते? सगळ्या खालच्यांच्या अगोदर पाय धुवावे लागतात, मगच तिथवर पोचतं. आमच्या नेत्याकडे जाताना आम्ही आमचाच नेता म्हणतो कारण कधी कोणाची शिफारस घ्यावी लागली नाही. आज आम्ही दादांच्या माध्यमातून गाव लेवलला म्हणा आणि जिल्हा परिषद मतदारसंघात म्हणा आमच्या अगदी हॉस्पिटलमार्फत सगळी फुकट कामं करून दिली, सगळे औषध उपचार फ्रीमध्ये केले. एक नेता अगदी एकवचनी एक पत्नी असा नेता असावा, श्रीरामासारखा नेता असावा तर निष्कांतदादा आहेत आमच्याकडं. आणि कधी त्यांनी राजकारण केलं नाही, कायम समाजकारणालाच प्राधान्य दिलं आत्तापर्यंत. आणि आम्ही आता शेतकरी म्हणून मी बोलतो, आम्ही आज असली दिवाळीसारखा सण होता आमच्या तोंडावरती. अगदी आमच्या उसं गेली शेतकऱ्यांची, बरेच जणांची उसं गेली. तिथं शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पैसे नव्हते आणि कारखान्याकडे असून निदान 100-200 रुपयांना सुद्धा त्यांचं काढायचं धाडच झालं नाही. आज बाहेरच्या कारखान्यांचा जर विचार केला, आज KP पाटलांचा कारखाना कोल्हापूरमध्ये बघितला तर त्यांचा 3500 रुपये बिदरीचा 3500 रुपये दर आहे त्यांचा आणि इथे 3100 रुपये दर आहे. त्यांच्यापेक्षा रिकव्हरी टक्के आमची जास्त आहे. 800 रुपयाचा फरक पडायला लागला आमच्या ह्याच्यात आणि त्याच्यात. आम्ही म्हणतो निदान 3500 रुपये दिलं असतं तरी चाललं असतं. तेही राहू दे. आत्ता दिपावळीसारखा सण तोंडावरती होता, एक 100-200 दिलं असतं तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली झाली असती. त्या मुलाबाळांनी कुणाकडे बघायचं? सगळा मुद्दा सोडला तर आरोग्याच्या दृष्टीनं त्यांनी कधी कोणतंही पाऊल उचललेलं नाही. आरोग्याच्या दृष्टीने निष्कांतदादांनी संपूर्ण हॉस्पिटल फ्रीमध्ये केलं आहे. महिलांच्यासाठी तर आता लाडकी बहीण योजना चालूच आहे आणि बऱ्यापैकी म्हणायला गेलं तसं तर शेतकऱ्यांनी आत्ता म्हणजे अडचणीच्या काळात त्यांनी कसली मदत केली नाही. आणि लाडकी बहीण योजना केंद्र शासनाचीही चालू आहे, तसेच दादांनीसुद्धा लाडकी बहीण योजना चालू केली आणि या माध्यमातून बऱ्यापैकी महिलांना उपचार, औषध उपचार दादांच्या हॉस्पिटलमधून मिळवून दिला. कोरोना काळात दादांनी असंख्य, मी वैयक्तिक सांगतो, मी किमान 100 ते 150 लोकांना मी इथनं फोन करून मी तिथं ॲडमिट केलं. 100च्या 100 माझी लोक
बरी होऊन तिथून बाहेर आले. तिथं आम्ही राजकारण बघितलं नाही. आमच्या दादांनी कधी विचारलं नाही की तर मला सांगा, मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो फक्त. तुम्ही म्हणताय ठीक आहे की निशिकांत दादा एक चांगले नेते आहेत, तुमच्या दृष्टिकोनातून ते एक चांगले नेते आहेत, मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे असं तुमचं मत आहे. पण एका बाजूला तुतारी वाजते आणि दुसऱ्या बाजूला घड्याळ आहे. मी स्पष्ट विचारतो, तुतारी वाजणार का घड्याळाचे काठे चालणार? घड्याळाचे काटे चालणार आणि निशिकांत दादाच आमदार होणार. घड्याळाचे काटे चालणार आणि निशिकांत दादाच आमदार होणार असं या ठिकाणी सांगतायत ग्रामस्थ. मी पुढे जातोय, इथेही काही ग्रामस्थ उपस्थित आहेत. मी लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय, तुम्हाला माहितीच आहे. एका बाजूला जयंत पाटील विरुद्ध निशिकांत दादा भोसले पाटील असा संघर्ष या ठिकाणी रंगलेला आहे. तुतारी विरुद्ध घड्याळ असा संघर्ष आहे. हा संघर्ष नेमका काय आहे, कोणत्या प्रकारचा आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी या गावामध्ये आलेलो आहे. इथे ग्रामस्थ उपस्थित आहेत. तुम्हाला कळलंच असेल की मला कशाबद्दल विचारायचं आहे. घड्याळ का तुतारी, स्पष्टच सांगा. घड्याळच. का घड्याळ? निशिकांत दादा म्हणजे एक विकासाचं पर्व आहे. त्याच्यामुळं आम्ही गेली 5 वर्ष सतत त्यांच्या संपर्कात आहे. कुठलंही पद नसताना जे समाजाप्रती एक त्यांची भावना आहे, प्रेम आहे, लोकांना कुठलीही अडचण घेऊन गेलं तर त्याच्यावर त्वरित ते निष्कर्ष काढून त्याच्यावरचं सोल्युशन पण द्यायचं काम दादांच्या माध्यमातून चांगलं होतं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट भेट दादांची प्रत्येक घटक घेऊ शकतो. त्याच्यामुळं मोठमोठ्या लोकांच्या ह्याच्यात आम्ही आता गेली 35 वर्ष त्यांचं बघतो आहे. तर त्यांना भेटायचं किंवा बघायचं लांबनंच, त्यांच्या जवळ जाऊन आपली व्यथा आपण त्यांना कधीच सांगू शकलेलो नाही. आता आमचं वय आज जवळजवळ 46-47 वर्ष झालं. आम्हाला कळतं आहे तेव्हापासून एकच सत्ता आणि 4च लोक त्यांच्याजवळ. ह्या विषयाला सर्व लोक कंटाळून गेलेले आहेत आणि आमच्याबरोबर फार मोठा ग्रुप पण आहे. आणि ह्या वेळेला दादांचं चांगल्या पद्धतीचं काम होईल 100% आम्हाला आशा आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की आता बोलताना असं म्हणालात की त्यांच्याकडे फक्त 4च नेते आहेत. मगाशी कुणीतरी मला सांगितलं की त्यांचे 4 नेते आहेत आणि त्यांनाच त्यांनी मोठं केलेलं आहे. काय नेमकं तुम्हाला काय म्हणायचं यात? काय बघा, आता त्यांचे कारखाने आहेत 4, त्याच्यामध्ये 4 संचालक केले की त्या संचालकानं सगळं गाव कवेत घ्यायचं. देव म्हणाल तशीच पूर्व दिशा गावात झाली पाहिजे. त्याच्यानंतर एक जिल्हा परिषद सदस्य. आता ह्यापूर्वीच 1 वर्षापूर्वीच आमचं कारंदवाडी ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं. तर त्यावेळेला जनतेनं दाखवून दिलेलं आहे की सर्वसामान्य जनतेतनं उठाव झाल्यानंतर काय फरक होतो आहे ह्याची नोंद त्याने आत्तापर्यंत घ्यायला पाहिजे होती. पण ते अजूनसुद्धा हवेतच आहेत. त्याने अजून त्या गोष्टीचा विचार केलेला नाही. हा पण विषय आहे. जयंत पाटील हवेमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या या गोष्टीचा विचार केलेला नाही आहे की जनता बंड करून उठू शकते. लोक निर्भीडपणे बोलत आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. या गावामध्ये, कारंदवाडी गावामध्ये मी पुढे जाणार आहे, लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये लोकांचं मत काय आहे हे मी जाणून घेणार आहे. या ठिकाणी अजून एक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. मी पुढे जातो आहे. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या कारंदवाडी गावामध्ये मी आलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे की इथला संघर्ष हा घड्याळ विरुद्ध तुतारी असा आहे. एका बाजूला शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील आहेत, मातब्बर नेते आहेत. दुसऱ्या बाजूला आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून, जनसंपर्काच्या माध्यमातून आपला ठसा उमटवू पाहणारे आणि मनगटावर घड्याळ बांधलेले निशिकांत दादा भोसले पाटील आहेत. या मतदारसंघात घड्याळाचे काटे फिरणार का तुतारी वाजणार हे मी विचारणार आहे. या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्ते. तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या आता अजित पवार गटाचे निशिकांत दादा भोसले पाटील आणि दुसऱ्या बाजूला शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील उभे आहेत. बरोबर. दोन्ही उमेदवार हे मातब्बर दिसत आहेत, कारण मी खूप ठिकाणी फिरल्यानंतर मला जाणवलं तसं. मातब्बर, दोन्ही नेते मातब्बर आहेत. या मातब्बरमध्ये जर विचार केला तर सर्वसामान्यापर्यंत जर नेता पोचला असेल तर तो निशिकांत दादा पोचलेत. आज आदरणीय जयंत पाटील यांना मला काही म्हणायचं नाही, ते त्यांच्या ठिकाणी अगदी बरोबर आहेत. परंतु त्यांचं काय झालं की प्रत्येक गावामध्ये एक 4 नेते, गाव पातळीवरती 4 कार्यकर्ते घ्यायचे आणि त्याच कार्यकर्त्यांचा विकास झाला. फक्त जे सामान्य लोकांचा जो काय विकास व्हायला पाहिजे होता तो काय विकास झालेला नाही. दुसरं असं की या 4 कार्यकर्त्यांनी काय करायचं की त्यांचे पै पाहुणे, सगळे सोयरे, रावरावळे ह्यांचीच कामं करत गेलेत आणि ह्यांचीच लोकांना यांनाच फक्त जयंत पाटलांच्या समोर न्यायचं, त्यांची कामं करायची. जो तळागाळातला खरोखर जे सामान्य माणूस आहे त्याचं कोणतंही काम झालेलं नाही. आज लोक बेकारी वाढलेली आहे. दुसरी गोष्ट अजून एक आवर्जून मला सांगावं वाटतं की
या 4 कार्यकर्त्यांनी काय करायचं की दुसऱ्या ज्या लोकांचं काम होऊनच द्यायचं नाही. त्यांचं तुमचं मत असं आहे की जयंत पाटलांनी फक्त त्यांच्या जवळच्या नेत्यांना मोठं केलं? बरोबर आहे, अगदी त्यांच्या जवळच्या लोकांनाच मोठं केलं. फक्त आम्ही गेलो जयंत पाटलांच्या जवळ की हे आपला आहे का, आपला आहे का, मग आम्ही कुणाचं आहे? इथं दुसरं कुठलं कार्यकर्तं किंवा कोणच नव्हतं ना, मग आम्ही कुणाचे? तर या कार्यकर्त्यांनी, मी माझं वैयक्तिक असं सांगू शकतो की आज तागायत मला आमचा जो घर आहे कृष्णानगरमध्ये, त्या घराला रस्ता नव्हता. तो निशिकांत दादाच्या माध्यमातून आज रस्ता झाला, गटार झाली. आज तागायत इथं जलस्वराज्य निघालं. आज पावेत तो मला पिण्याचं पाणीसुद्धा यांनी जलस्वराज्याचं अजून दिलेलं नाही. कुणी दिलं नाही? जयंत पाटलांनी म्हणणार नाही, पण तू जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी माझं कामच होऊन दिलेलं नाही. तुमची लाईटची व्यवस्था की रात्रंदिवस लाईट जी आपल्याला मिळते घरासाठी, ते सुद्धा अजून यांनी दिलं नाही. मी दुसऱ्या एका मोटारीवरनं लाईट मी माझ्या घरामध्ये वापरते. म्हणजे काय, लाईटची व्यवस्था नाही. गावातलं गटारीचं पाणी आणलं, त्या पानंद रस्त्यात सोडलं. पानंद रस्त्यातूनच मी माझ्या घराकडे जायला रस्ता असताना सुद्धा जाणून बुजून मला कसा अडचणीत आणता येईल किंवा मला कसा त्रास देता येईल, आमच्या घराला किंवा अनेक 4 लोकांना त्रास देता येईल, हेच फक्त ह्या कार्यकर्त्यांनी बघितलं. गावातल्या फार म्हणजे फार त्रास दिला आम्हाला. मला बरोबर आमच्या ह्या सामान्य लोकांना ह्या 4 कार्यकर्त्यांनी इतका मोठा त्रास दिला की त्यामुळं आम्ही इकडं बाजूला फरकलं गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही वैतागून सोडून वैतागून आम्ही हे सगळं सोडलेलं आहे की आम्हाला ह्या राजकारणाचं ह्याच्यापेक्षा, मी का आलो ह्याच्यामध्ये, तर की आम्हाला हा वैयक्तिक त्रास देणे. कधीही 2000 सालाच्या पासून आज तागायत एक कांडंसुद्धा मी यांच्या कारखान्याला पाठवलेलं नाही ऊसाचं. का तर आमचा नेतच नाहीत ना, यांचा ऊस न्यायचा नाही. आमचा 8 सालीचा ऊस आहे शेजारी, दुसऱ्याचा शेजारचा जातो, पण आमचा जात नाही. का तर आपला हा विरोधक. अरे विरोधक कसला मी? का मी नेता आहे का काय आहे का राजकारण खेळायला लागलो मी तुमच्याशी? काही केलेलं नाही. फक्त हे काय म्हणतात, भावकीतलं असल्यासारखं झालेलं आहे. आणि ह्या लोकांनी, सामान्य लोकांचा विकास नाही तर आदरणीय जयंत पाटलांच्यामुळं की ह्या 4 कार्यकर्त्यांचाच विकास झाला गेलेला आहे, बाकीच्यांचं नाही. पै पाहुणे नोकरी लावले, त्यांचेच लागले, सगळे सोयरे त्यांचे लागले. ह्या सामान्य लोकांचे, या घरातले, या भावकीतले, या गावातले 4 तरुण लोक आहेत, त्यांना उद्योग म्हणा, कामं म्हणा किंवा नोकरी असेल, उद्योगधंद्याला काहीतरी साथ द्यावी, असं कुठलंही या ठिकाणी काम झालेलं नाही. त्यामुळे इथली जनता पूर्णपणे ह्यांच्या विरोधात गेलेली आहे. आणि हा नक्कीच मात्र हा यावेळेला बदल होईल, त्यात काही शंकाच नाही असं वाटतं. मला व्यक्तिगत द्वेषातून त्रास झाला. जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मला पाणंद रस्त्यासाठी आणि काही गोष्टींसाठी, जलस्वराज्य योजनेच्या संदर्भातल्या कामासाठी ते काम होऊ दिलं नाही, असा त्रास दिला, असा यांचा आरोप आहे, असं यांनी सांगितलं. आताच लोक स्पष्टपणे प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राजकारण म्हटलं की हे दावे आले, प्रतिदावे आले, आरोप आले, प्रत्यारोप आले, परंतु राजकारणामध्ये राजकीय सभ्यतेची जी पातळी असते ती फार महत्त्वाची असते. आदरणीय जयंत पाटील असा यांनी उल्लेख केलेला आहे. माझ्या व्ह्यूअर्सनासुद्धा मला सांगायचं की आपण एखाद्या गोष्टीवर व्यक्त होत असताना नेहमी द्वेष, टीका किंवा एखादी अश्लाघ्य भाषा वापरूनच व्यक्त होता येतं असं नाही, चांगल्या भाषेतसुद्धा व्यक्त होता येतं. या गावातल्या लोकांचा मला आदर वाटतो आहे, कारण ही अतिशय स्पष्टपणे ही माणसं बोलत आहेत. या ठिकाणी एक तरुण आहे, तरुण ग्रामस्थ आहे, आपण त्यांना विचारूया काय वाटते, तरुणांचं मत कुणाला आहे, घड्याळाला आहे का तुतारीला आहे? स्पष्टच विचारतो. घड्याळ्याला मतदान होणार तरुणांचं का, तर ह्याचा अर्थ आहे की गावात गेले 35 वर्षाले विद्यमान आमदार आहेत जयंत पाटील साहेब, पण लोकांनी उद्योगधंदा उभा करता आला नाही त्यांना. आणि रोजगारी हा नावानं आता रोजगार सपत चाललेला आहे. एखादा उद्योगधंदा काढला असता तर मुलांना काम मिळालं असतं. आणि मतदार आहे 4000 लोकसंख्येचा, पण कामं लावली आहेत 25 लोकांनी. बाकीच्या मतदारसंघाने काय करायचं पोरांनी? ह्या आता हे उद्योग झालेला असा. आणि एखादा जर उद्योग उभा केला असता तर लोकांना हातबळ मिळालं असतं, त्यांचं काय चाललं असतं पुढं, पण ह्यांनी केलं नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे, ह्यांचे कारखाने 4-5 आहेत, परंतु काय आले ठराविक लोक हे माझा त्यो माझा एवढेच फक्त त्यांनी लावलेत, बाकीच्यानी त्यांनी धरले नाही जवळ. आणि काटेमारी तर काय ह्यांची चालूच आहे. मी स्वतः ड्रायव्हर आहे. बाहेरच्या कारखान्यात बघितलं तर तिकडला कारखान्याला ऊस टनेज जास्त दाखवते आणि इकडं कमी धावते, 2 टनाचा फरक धावतो. मग असं का? मग ह्यातल्यात शेतकऱ्यांना तुम्ही मारताय. मग शेतकरी काय फुकट आहे का? शेतकऱ्याला जे आत्तापर्यंत कष्ट करावं लागतं आणि शेवटी त्याचा मोबदला मिळत नाही.
याचा अर्थ काय आहे? मग तुम्ही तुमचेच फक्त बघता, शेतकरी मेला तरी चालेल. नाही पण जयंत पाटील हे राज्यातले एक मातब्बर नेते आहेत. त्यांचं राज्यामध्ये मोठं नाव आहे. मतदारसंघामध्ये त्यांनी विकास केलेला आहे असं म्हटलं गेलेलं आहे. पण याचं तुम्ही कसं उत्तर द्याल? विकास केला असता तर जनता त्यांच्या पाठीशी राहिली असती. विकास केला नसेल तर जनता बी माग राहणार नाही. आणि आदरणीय निष्कांत पाटलांनी रोज गोरगरिबांचा सगळं सांभाळलेलं आहे आतापर्यंत. त्यांचं जे लागणार आहे काय मदत असेल ती सगळी दादांनी पूर्तता केलेली आहे. म्हणून आता जनता दादांच्या मागे उभा आहे आणि येणारी निवडणूक ही दादाच जिंकणार आहेत, त्यात काही तिळमात्र शंका नाही. येणारी निवडणूक ही दादाच जिंकणारा यात तिळमात्र शंका नाही असं या ठिकाणी इथला एक तरुण सांगतोय. या मतदारसंघामध्ये मी पुढं जाणार आहे, या गावामध्ये मी पुढं जाणार आहे, लोकांना मी विचारणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. स्पष्टपणे परखडपणे आपली मतं मांडणं हे लोकशाहीचं एक द्योतक लक्षण असतं किंवा ज्याला आपण म्हणतो की जिवंतपणाचं लक्षण असतं लोकशाहीच्या. हे लक्षण अजून मला कुठल्या पद्धतीने दिसतं, कुठल्या कुठल्या प्रतिक्रिया येत आहेत. जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील, घड्याळ विरुद्ध तुतारी हा संघर्ष या गावामध्ये कोणत्या प्रकारचा आहे हे मी पुढे जाऊन लोकांना विचारणार आहे, ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. तुम्ही तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. कारंदवाडी गावामध्ये मी सध्या आहे. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातलं एक महत्त्वाचं गाव आहे. या गावात एक ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया. काका नमस्कार. नमस्कार. आता सध्या निवडणुकीचं वारं सुरू आहे. कुणाचं वारं आहे, जयंत पाटलांचा का निशिकांत दादांचं आहे? निशिकांत दादाचंच आहे इथं. असं का हो? अहो काय कंटाळून गेलेत लोक. का कंटाळा आहे तुम्ही? कुठली कामं नाहीत, गोरगरिबाला घरकुल नाही, वरनं शासनाचं पत्र आलं, पत्र मिळणार नाही, घरकुलसाठी अर्ज केलं तर ते कोंडाळ्या टाकून देणे, पंचायतीच्या निवडणूक म्हणजे त्यांच्या ह्याच्या ह्याला जर मीटिंगला जर गेलो एखादा प्रश्न उठून जर विचारायचा आहे तुला काय कळत नाही बस खाली, म्हणजे माझं आता 70 वर्षाचं वय आहे काय, तर ते ही पोरं कालची चड्ड्या घालून फिरणारे आम्हाला म्हणते तुला काय कळतंय खाली, अपमानास्पद वागणूक मिळते. हेच मिळतंय सगळं, हेच आहे. माझ्या मुलीचे हृदयाचे ऑपरेशनचे मला वाटतं 1990 साली त्या पोरगीच्या हृदयाचे ऑपरेशनसाठी मी त्यांच्याकडे गेलो की माझ्या मुलीचं हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे, मला आमदार फंडातून एक 5,000 रुपये मिळावं. यवनराव साहेबांच्याकडे भेटायसाठी गेलो, ती बी जाणत्या चांगल्या माणसाला घेऊन गेलो, तरी त्यांनी सही केली नाही. मला सांगितलं जालिंदर राकेश सही घेऊन या मग तुम्हाला शिफारस मिळेल. पुन्हा म्हणजे विचार करा, मी एक ते ह्या गावाचं हेच होतो का नाही, नागरिक होतो का नाही, मला त्यांनी सही करायला हे दुसरे सही आणायला सांगायची काय गरज होती. मग मला तेव्हा पण माझे हे लोक खात्रीतनंच उतरल्यात. 2001 साली प्लॉटवर राहायला आलो आहे, आता 2024ला माझा आत्ता रस्ता झाला आहे. मग तुम्हाला त्यांनी मुलीच्या ऑपरेशनसाठी मदत केली नाही हा तुमच्या डोक्यात तेव्हापासून केली, पण त्या गेल्या त्यावेळी एका हेल्पाट्यात व्हायला पाहिजे होतं ना. महत्त्वाचं म्हणजे काय, आता तुमच्याकडे काम आहे म्हणून मी आलो, येस किंवा नव्हती तरच सांगायचं ना, हिची चिठ्ठी घेऊन ये तिची चिठ्ठी, म्हणजे तुम्हाला का म्हणजे आम्हाला काय गेला का लायकी आहे का, आमची किंमत आहे का तिथे या तुमच्या दारात. तर मग अतिशय संतप्त प्रतिक्रिया यांनी व्यक्त केलेली आहे की जेव्हा आम्ही एखाद्या आमदाराकडे लोकप्रतिनिधीकडे मदतीसाठी जातो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे मदत देणं फार गरजेचं असतं. ती माझी मागणी होती असं यांनी सांगितलेलं आहे. या गावामध्ये मी पुढे जाणार आहे, लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या कारंदवाडी या गावामध्ये मी सध्या आलो आहे, लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. इथं 2 चिन्ह एकमेकांशी लढणार आहेत. एका बाजूला शरद पवार गटाची तुतारी आहे, दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचं घड्याळ आहे. तुतारी वाजणार का घड्याळाचे काटे जोरदार फिरणार हा प्रश्न मी लोकांच्या समोर उपस्थित करतो आहे. लोक त्यांच्या प्रतिक्रिया अगदी उत्स्फूर्तपणे व्यक्त करत आहेत. या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कसं काय शेतात? काय शेतात नुकसानीचंच संकट आलेलं आहे. बरं पूरपट्ट्यातली शेती आहे, बरं त्यामुळं सतत चिंताच करायची. हे वातावरणातले बदल अधिक इथलं मुख्य पीक कुठलं आहे? ऊस पीक आहे. ऊस पीक आहे. हां, ऊस म्हणजे मग कारखानदारी इकडे चांगली आहे. चांगले आहे, चांगले. बरं, आता राजकारणाचं वारं पेटलेलं आहे सगळीकडं. महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक लागलेली आहे. तुमचा वाळवा इस्लामपूर मतदारसंघ हा राज्यात प्रसिद्ध मतदारसंघ आहे, चर्चेतला मतदारसंघ आहे. एका बाजूला इकडं जयंत पाटील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून नुकतंच निशिकांतदादा पाटील यांनी हातामध्ये घड्याळ बांधलेला आहे. काय वाटते, कुणाचा जोर दिसतोय? आत्ता सध्या इस्लामपूरची विधानसभा हे एक बडे दिग्गज नेते जयंतराव पाटील साहेब हे गेली 35 वर्ष आमदार म्हणून आणि काही वर्ष मंत्री म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांची कामगिरी चालू आहे. पण ह्या 35 वर्षामध्ये या तळागाळातला शेतकरी सामान्य वर्ग
हा म्हणावा तसा तितक्या पद्धतीनं त्याची प्रगती झालेली नाही. त्याच्या मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळं, ते स्वतः सक्षम न झाल्यामुळं आत्ताची निवडणूक हे मालाला भाव म्हणजे तुम्ही ऊसाच्या दराबद्दल बोलताय? हा ऊसाच्या दराबद्दलच, कारण ऊस हे मुख्य पीक आहे. आणि हे सांगण्याचं कारण असं की 35 वर्ष विद्यमान आमदारांच्या पाठीशी जनता होती, पण हे निवडणूक आत्ता वेगळे परिवर्तनाची लाट आलेली आहे. त्यामुळं आत्ता इथं निशिकांतदादा भोसले पाटील हे अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आणि आमच्या ह्या भागात त्यांच्या पाठीशी जनता राहणार आहे, कारण परिवर्तन झाल्याशिवाय पर्याय नाही, आणि त्याशिवाय सामान्य वर्गाला दिवस चांगले येणार नाहीत. पण एका बाजूला जयंत पाटलांसारखे दिग्गज नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, मग त्यांनी विकास केला नाही काही 35 वर्षामध्ये, असं तुमचं मत आहे? विकास त्यांनी केला. कारखानदारी, एका कारखान्याचे 4 कारखाने 5 कारखाने हे युनिट वाढवलं, पण हे कारखानं वाढवलं ह्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांचा काय फायदा? ह्या 5 कारखान्याला काय ऊस जो गाळप होतो त्यासाठीचा जो फायदा द्यावा लागतो शेतकऱ्यापर्यंत, त्याच्या काय ऊसापासून 1 टनापासूनचं जे गणित आज आपल्याला पटवून दिलेलं आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, तळापर्यंत तो पूर्वी हिशोब सामान्य शेतकऱ्याला कळत नव्हता, पण आज किती रेकवेरीला किती दर पडतो हे गणित प्रत्येक सामान्य अडाणी शेतकऱ्याला सुद्धा कळालेलं आहे, ज्याला लिहिता वाचता येत नाही. तर त्या एवढ्या युनिटमधून शेतकऱ्यांना काहीतरी बेनिफिट होईल, ते जे उत्पादन जे ऊसापासून मिळणार आहेत, बगॅस, मोलॅसिस आणि काय त्यापासून निघणारे उत्पादन आहे, त्याचा बेनिफिट कुठंतरी शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे होता. तो झालेला नाही. उलट दराच्या बाबतीत घसरण झालेलं आहे. आणि त्यांच्यावर तालुक्यातली महाराष्ट्रातली इतकी मोठी नाराजी आहे दराच्या बाबतीत की ते स्वतःहून जनता एवढं आपल्या पाठीशी 35 वर्ष पाठीमाग आहे की त्यांना प्रचार करण्याची सुद्धा गरज भासली नव्हती. पण त्यांचं एक कर्तव्य होतं की जर शेतकरी आपण मोठा केला असता तर आज विरोधक निर्माण झाले नसते, आणि ते त्यांनी तिथं ते मागं पडलेले आहेत. शेतकरी मोठे केले नाहीत आणि म्हणूनच विरोधक निर्माण झाले. शेतकऱ्यांचं जर काम केलं असतं तर विरोधक निर्माण झाले नसते किंवा त्यांना मतदारसंघामध्ये विरोध झाला नसता, असं या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत ते शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आहेत, आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे म्हणजेच घड्याळ हातात बांधलेले निशिकांतदादा भोसले पाटील आहेत. टक्कर जोरदार होणार आहे. दोन्ही बाजूच्या एकूण राजकारणाची जर आपण माहिती घेतली तर एक दिसतं की टक्कर साधीसुधी होणार नाही, ती जोरदार होणार आहे, कारण दोन्ही गट हे प्रबळ गट आहेत. काय होणार या मतदारसंघामध्ये, लोकांच्या पुढच्या प्रतिक्रिया काय आहेत मी जाणून घेतो आहे. या ठिकाणी अजून एक ग्रामस्थ उपस्थित आहेत. नमस्कार. 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 मी वारकरी वगैरे दिसताय मला. हो वारकरी 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 आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला तुम्हाला स्पष्ट विचारायचं आहे, हां, वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये जयंत पाटील विरुद्ध निशिकांतदादा भोसले पाटील थेट लढत आहे. कुणाचं वार आहे स्पष्टच विचारतो. वारं सध्या 35 वर्षे जयंत पाटील यांचं होतं, परंतु या 35 वर्षातल्या त्यांच्या कामगिरीमुळं, त्यांच्याच कर्तृत्वामुळं, त्यांच्याच पराक्रमामुळं घड्याळाचं वार आहे. अच्छा. त्यांच्या विरोधकांचं वार आहे. 35 वर्षामध्ये त्यांनी एकच चांगलं काम केलं की विरोधकांची एकी होऊ दिली नाही, आणि ते सतत आपला विजय मिळवत गेले. परंतु आत्ता या पंचवार्षिकमध्ये, आत्ताच्या या इलेक्शनमध्ये विरोधक एका ठिकाणी आलेत. विरोधकांना एका ठिकाणी यावंच लागलं. याचं कारण असं, शेतकरी, ऊसाला दर, परक्या जिल्ह्यात शेजारच्या जिल्ह्यामध्ये मिळणारा दर आणि इथं मिळणारा दर, जयंत पाटलांच्या कारखान्यात मिळणारा दर 500 ते 900 रुपयेपर्यंत कमी आहे. हे लोकांना आता कळून चुकलं. हा एक पॉईंट. दुसरा एक पॉईंट असा, मुद्दा महत्त्वाचा, की तरुणांना रोजगार. आज हे आमच्या तालुक्यातील जे तरुण आहेत ते रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी इतर जिल्ह्यात जातात. आजही MIDCत कोल्हापूरला जातात, इकडं पलूसला जातात, पलूसच्या पलीकडं असणाऱ्या जिल्ह्यात तिकडं जातात. पण या तालुक्यात काही नाही, रोजगाराची संधीच निर्माण केली नाही.
मला आता तालुक्याच्या बोलण्यापेक्षा आमच्या गावातलं जर बोलायचं झालं तर इथं 4,000पेक्षा जास्त आमचं मतदान आहे. फक्त 25 पोरांना कारखान्यात घेतले, रोजगार 25 जणांना वाळवा तालुक्यामध्ये रोजगारच निर्माण झालेला नाही असं तुमचं- झालेला नाही. जयंत पाटलांनी जाणीवपूर्वक होऊ दिला नाही. आता तुम्ही म्हणाल हे का, तर त्याचं असं की जर लोकांना काम दिलं तर लोक सक्षम होतील आणि सक्षम झाले तर प्रश्न विचारतील आणि आपलं स्थान कुठंतरी धोक्यात येईल हे त्यांनी बरोबर ओळखलं आणि तेच करत आलेत ते 35 वर्षे. पण आता तरुण हा संपूर्ण निशिकांत दादांच्या पाठीमागं आहे. लोकांना सुशिक्षित होऊ दिलेलं नाही, आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ दिलेलं नाही असं तुमचं मत आहे? हो, स्पष्टपणे माझा असा आरोप आहे म्हणा किंवा ती वस्तुस्थिती आहे. माझा आरोप असेल नसेल, पण वस्तुस्थिती अशी आहे की लोकांना सक्षम होऊच द्यायचं नाही. हे षडयंत्र ते करत आलेत आत्तापर्यंत आणि ते लोकांनी आता ओळखलं आहे. तुम्ही मगाशी बोलता बोलता असं म्हणालात की जयंत पाटलांनी विरोधकांची एकी होऊ दिलेली नाही आहे. हे जरा मला विस्तृतपणे सांगाल, आमच्या व्ह्युअर्सना सुद्धा ते ऐकायला आवडेल. चालेल चालेल सांगतो की जयंत पाटील हे एक मातब्बर नेतृत्व आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे, विद्वान आहे. त्यांनी निवडणुकीमध्ये विजय कसा मिळवायचा हे ओळखलं होतं. सामान्य माणूस केंद्रीभूत धरून जर राजकारण जर केलं तर आपण निवडून येणार नाही हे त्यांनी ओळखलं होतं. कारण सामान्य माणूस हा अशिक्षित असतो आणि त्याला जर जवळ केला तर तो काय आपल्या पाठीमागं फारसा राहील असं काही नाही. परंतु या गावातले ठराविक लोक जर आपल्या पाठीमागं ठेवले, मग ते कोणत्याही पक्षाचे असू देत, येन केन प्रकारेन सर्व प्रकारचे साम दाम दंड भेद नीती वापरून ते लोक जर या गावातले आणि तसेच तालुक्यातले ठराविक शक्ती जर आपल्या ताब्यात ठेवल्या तर आपण नक्कीच आपलं काम होऊ शकतं हे त्यांनी ओळखलं होतं. आता तुम्ही प्रश्न केला कोणता, की काय केलं, नेमकं काय केलं, तर प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक राजकीय शक्ती असतात आणि त्या शक्तीलाच सत्तेच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून सर्व प्रकारचे प्रयोग करून त्यांना ब्लॅकमेलिंग करून आपल्या ताब्यात त्यांना ठेवलं. येणं केनं प्रकारे, येणं केन प्रकारे, मी शब्द आणखी एक वेळ वापरतो, सर्वच प्रकारे त्यांनी ते केलेले आहेत. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिराळा तालुक्यामध्ये शिवाजीराव नाईक, ओके, आष्टा शहरामध्ये वैभव शिंदे, स्वर्गीय विलासराव शिंदेंचे सुपुत्र वैभव शिंदे यांना ब्लॅकमेलिंग केलेलं आहे आणि त्यांना आपल्या ताब्यात ठेवलं. हे मी गांभीर्यानं आणि जाणीवपूर्वक बोलते. ही वस्तुस्थिती आहे, हा माझा आरोप नाही. हाच तसं हे तालुक्यातली जनता ओळखते आणि म्हणून मूळ प्रश्नाने येतो. लोकांच्या ठिकाणी आता जागृती झाल्या. ही निवडणूक आता जी 2024ची ही निवडणूक लोकांनी हातात घेतल्या आणि लोक आता पळायला लागलेत. लोक आता पळायला लागलेले आहेत, लोकांनी आता हातामध्ये घेतलेलं आहे असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा मी एका राजकीय सभ्यतेबद्दल बोलतो. विद्यमान आमदार जयंत पाटलांच्यावर टीका करताना त्यांनी कुठेही भाषेची मर्यादा सोडली नाहीत. जयंत पाटील विद्वान आहेत, चाणाक्ष आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या चाणाक्षपणाचा वापर हा विरोधकांची एकी न होऊ देण्यामध्ये केला. टीका करत असताना सुद्धा भाषेची सभ्यता, राजकीय सभ्यता पाळणं किती गरजेचं असतं हे आताच्या या प्रतिक्रियेवरून आपल्याला लक्षात आलं. मी पुढे जातो. या ठिकाणी अजून एक ज्येष्ठ आहेत ग्रामस्थ, आपण त्यांना विचारूया. बऱ्याच निवडणुकांचा अनुभव त्यांना दिसतोय. विचारूया आपण त्यांना, तुम्ही इतक्या काळातल्या निवडणुका बघितल्या असतील, राजाराम बापूंचं पण राजकारण तुम्ही बघितलं असेल असं वाटते, जयंत पाटलांचं आत्तापर्यंतचं राजकारण बघितलं, आता निशिकांतदादा भोसले पाटलांचं राजकारण आपण बघता. काय वाटते सध्या कुणाचं वार आहे आणि काय? आता काळाची गरज आहे परिवर्तन घडवून आणण्याची. परिवर्तन घडलं पाहिजे, घडलंच पाहिजे हे मी म्हणतोय असं नाही. आज मी 30 वर्षे जयंतरावच्या विरोधात काम करतो. 30 वर्ष तुम्ही विरोधक आहात? विरोधात ओके. पहिल्यापासून ते म्हणजे तिकीट मिळाल्यापासूनचा विरोधक जर कारणवाडीतला कोण असेल तर मी सांगण्याची गरज नाही, गावाला विचारायचं. आणि अख्खा एकटाच विरोधक म्हटल्यानंतर तुल्यबळ ताकद सत्ताधारी त्यांच्याशी मी लढतोय म्हणजे माझे राग केल्याशिवाय राहिल्यात का ते? हां, तुम्हाला त्रास सहन करावा लागला? त्रास सहन नाही. माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या वेळी कुठल्या बँकेत जाईल तिथं टच केलेलं आहेच. काय प्रकरण होता कामा नये. तुम्हाला कर्ज पण मिळवू दिलं नाही? कर्ज मिळू दिलं नाही. पुन्हा म्हणजे कशाच पद्धतीनं म्हणजे गनिमकाव्यानं दाखवायचं. एका बँकेत मी जातो आहे, त्यांनी बघावं की हा ह्याच्या बँकेत निघाला आहे, मग आपण त्यांना तिथं जाऊन टच करू.
पण मी आतल्या बाजूनं दुसऱ्या बँकेतनं प्रकरण करून पैसे घेऊन काम करून मोकळं झाले की मग त्यांचे डोळे उघडायचे, अरे हे काय, आम्ही एवढी ह्याच्यावर कैसे करतोय, तरी हे धामुक्यागत निसटतोय. हां, तर अशा परिस्थितीत मी माझ्या आयुष्यात विरोधक हा विरोधच. बरोबर. आणि त्याचं कारण असं, तो इतका संकुचित बुद्धीचा आहे. तुम्ही म्हणता विशाल बुद्धीचा, पण राजकीय क्षेत्रात उतरताना तो इतका संकुचित आहे की कुणाचं काम करायचं आणि कुणाचं नाही, कुणाला चिंबवायचं आणि कुणाला मोठा करायचा, मोठ्याला मोठा करायचा आणि बारक्याला चिंबवायचं. का तर तो आपल्याला शरणागती आपल्या पायावर लोळण्या घेतला पाहिजे आणि आपल्या कब्जात राहायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला निशिकांत दादा भोसले पाटील आहेत. एका बाजूला जयंत पाटील हे मातबर आहेत, हे आपण मान्यच केलं पाहिजे. 35 वर्षांचं त्यांचं राजकारण आहे. दुसऱ्या बाजूला आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून किंवा जनसंपर्काच्या माध्यमातून निशिकांत भोसले पाटील यांनी हातामध्ये मनगटावर त्यांच्या घड्याळ बांधलेला आहे. घड्याळाचे काटे चालणार का तुतारी वाजणार, काय वाटते? घड्याळ चालतच राहणार, ते बंद कसं पडेल? चालणारच. त्यांच्या हातातलं हिसकावून घेतलं का, चालवायचं आहे म्हणून. चालवायचं आहे म्हणून हिसकावून घेतलेला आहे. अतिशय परखड प्रतिक्रिया आलेल्या आहे, अनुभवाचे बोल आहेत. असंख्य पावसाळे बघितलेली माणसं आपल्याला दिसत आहेत ग्रामीण भागामध्ये आणि स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या कारंदवाडी या गावामध्ये मी सध्या आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मला पुन्हा आपल्याला आवर्जून सांगायला लागेल की लोकशाही ही लोकांच्या मतावर टिकत असते आणि लोकांची मतं जेव्हा स्पष्टपणे परखडपणे समोर येतात तेव्हा त्यातून त्यांच्या जनमताचा आधार घेऊन एक मत बनत असतं आणि त्या मताच्या आधारे कुणाचं सरकार येणार किंवा कुठल्या व्यक्तीचा पारडं जड होणार याची आपल्याला एक अंदाज बांधता येत असतो. हा अंदाज बांधण्यासाठी मी पुढे जाणार आहे, लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे, स्पष्ट प्रतिक्रिया घेणार आहे आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी सध्या आलेलो आहे. या मतदारसंघातल्या कारंदवाडी गावामध्ये मी आहे. लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय, ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतोय, लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काय वाटते, मतदारसंघात घड्याळाचे काटे फिरणार का तुतारी वाजणार? घड्याळाचे काटे फिरणार. का असं का? निष्कांत दादांचं हे काम अति उत्तमरित्या 5 वर्ष झाले आम्ही जवळून पाहतोय. आम्ही ह्याच्या आधी विरोध पार्टीमध्ये काम करत होतो, त्याचा अनुभव आम्हाला चांगला आहे. परंतु आता निशिकांत दादाचं काम विरोध पार्टीमध्ये जयंत पाटलांच्या पार्टीबरोबर तुम्ही काम करत होतो. परंतु आता दादाचे काम आपल्या पूर्ण वाळवा तालुक्यामध्ये उत्तमरित्या चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्यांचं आणि ते आम्हाला बरं वाटलं म्हणून आम्ही आता घड्याळाचं काम करतो. पण तुम्ही मला सांगा की मातब्बर उमेदवार एका बाजूला जयंत पाटलांसारखे आहेत, दुसऱ्या बाजूला निशिकांत दादांचं सुद्धा आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून जनसंपर्काच्या माध्यमातून काम आहे. कारखानदारी ही पश्चिम महाराष्ट्रात फार महत्त्वाची असते आणि सांगली जिल्ह्यामध्ये तर कारखान्याचं प्राबल्य आहेच. ते कारखाने जयंत पाटलांच्या ताब्यात आहेत. मला वाटत नाही का आव्हान आहे मोठं आव्हान आहे. तसं काय म्हणजे हे करता येत नाही. परंतु 35 वर्ष झालं त्यांच्या हाती एवढी सत्ता असताना सुद्धा त्यांनी जी पाहिजे ती कामं गोरगरिबांच्यासाठी म्हणा इतर मागासवर्गीयांसाठी काहीही सुद्धा केलेली नाहीत. प्रत्येक गावात त्यांचे 2 गट आहेत आणि ते त्यांच्या गावामध्ये फक्त 4 व्यक्ती झाले. प्रत्येक गावामध्ये जयंत पाटलांचे 2 गट आहेत हे खूप जणांनी मला सांगितलं. काय याचा काय अर्थ आहे? आता ते त्यांनाच माहिती त्यांचं काय राजकारण असेल ते. परंतु वाळवा तालुक्यामध्ये आता निष्कांत दादा ही कोणची सत्ताही नसताना सुद्धा त्यांनी जे 35 वर्ष करून दाखवले त्यांनी 5 वर्षात अगदी उत्तमरित्या कामं करण्यास सुरुवात केलेली आहे आणि हे आम्ही प्रत्यक्ष बघितले आहे. त्यामुळे निशिकांत दादाचा विजय हा निश्चित होईल. निशिकांत दादांचं काम चांगलं आहे. 35 वर्षामध्ये आम्हाला समाधानकारक अशी प्रगती झालेली नाही असं लोकांचं मत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही निशिकांत भोसले पाटलांच्या पाठीशी उभे राहतोय अशी प्रतिक्रिया येते. कारंदवाडीमध्ये मी पुढे जाणार आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय होत आहेत, काय येत आहेत त्या मी घेणार आहे. इथे एक ताई उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूया की त्यांना नेमकं काय वाटते. ताई काय म्हणताय? नमस्कार. नमस्कार. दिवाळीची कामं सगळी आटोपलीत. दिवाळीचा सण म्हणजे महिलांसाठी मोठं कामाचा दिवस असतात. हो असतात. निवडणुकीचा काळ सध्या सुरू आहे. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एका बाजूला जयंत पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला निशिकांत भोसले पाटील आहेत. काय वाटते कुणाचं वार आहे मतदारसंघात? महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला महिला म्हणून निशिकांत दादांचंच आज वार आहे आणि निशिकांत दादांनी स्वतःच्या मनगटावर जी घड्याळ बांधलेली आहे आणि हे जे त्यांनी साम्राज्य निर्माण केलेलं आहे ते स्वतःच्या मनगटावर आज निर्माण केलेलं आहे आणि त्याच मनगटाच्या जोरावर आज त्यांनी आज या मतदारसंघासाठी आपल्या हातात घड्याळ बांधलेली आहे आणि ह्याचा विकास
हा जोरातच होणार आहे. आतापर्यंत विकासाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. 11 महिन्याच्या किंवा 2.5 महिन्याचा जो कालावधी आहे या महायुती सरकारचा, त्या महायुतीच्या सरकारच्या सगळे विकास कामं ही दादांनी अगदी स्वतःच्या मनगटावर आणलेली आहेत. तर दादांचं वारं हे नक्कीच आहे. लोकांच्या मनात आज दादा हे रुजलेले आहेत. लाडकी बहीण योजना असू दे किंवा कुठल्याही योजना आज आमच्या गावापर्यंत पोचल्यात, त्या दादांमुळे पोचल्यात आणि महायुती सरकारमुळे पोचल्यात. नरेंद्र मोदी सरकारने पण म्हणजे आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी सुद्धा जलजीवन मिशन या गावासाठी, परत रस्ते असतील किंवा कुठलीही कामं ज्या योजना आहेत ह्या आमच्या गावापर्यंत नीटपणे पोचलेल्या आहेत. आत्तापर्यंत कधी पोचत नव्हत्या पण आजपर्यंत पोचल्या आणि जनसामान्यापर्यंत पोचल्यात. ही त्यांची काम करण्याची पारदर्शकता आहे. तुम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केलात. आत्ता ती सध्या योजना चालती आहे, महिलांना सगळ्याच जवळपास महिलांना पैसे मिळाले. परंतु दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून अशी टीका होती की राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे या योजनेमुळं. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचं आर्थिक नियोजन हे आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी स्वतः नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी परवा सभा घेतली, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ह्याचं सगळं आर्थिक नियोजन करूनच ही योजना आम्ही हाती घेतलेली आहे. पूर्णपणे नियोजन करून योजना हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे कर्जाचा डोंगराचा काही प्रश्नच नाही, अशी साधारणची प्रतिक्रिया या ठिकाणी या ताईंनी व्यक्त केली आहे. मला सांगा, दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांसारखे मातब्बर व्यक्तिमत्व उभे आहे, हे आपण मान्यच केलं पाहिजे. 35 वर्ष ते आमदार आहेत. हे आव्हान निशिकांत दादा भोसले पाटील पेलू शकतील असं तुम्हाला वाटते किंवा ते प्रति आव्हान देऊ शकतील? नक्कीच देऊ शकतील, कारण आम्ही हा जो उठाव केलेला आहे जयंत पाटलां म्हणजे या भागातले जे उमेदवार आहे जयंत पाटील साहेब त्यांच्या विरोधात आम्ही स्वतः उभा केलेला आहे आणि दादांनी तर पूर्णपणे ह्याच्या सक्रिय झालेले आहेत. कारण जनमाणूस त्यांच्यापर्यंत आज जातोय व त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या इथं सोडवत नाहीत किंवा साहेबांचं इथं लक्षच नाही आहे. तर जर त्या समस्या सोडवायच्या असतील तर दादा हा एकमेव पर्याय आहे आणि एक उत्कृष्ट आणि ठोस व्यक्तिमत्व आज आम्हाला इथं लाभलेलं आहे. प्रश्न जर सोडवायचे असतील तर निशिकांत दादा हवेत अशी प्रतिक्रिया या ताईंनी दिलेली आहे. महिलांच्या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या असतात, कारण राजकारणामध्ये महिलांच्या मताला, महिलांच्या प्रतिक्रियेला महत्त्व असतं. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या कारंदवाडी या गावामध्ये मी सध्या होतो. लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत स्पष्टपणे आणि निर्भीडपणे मी ऐकल्या, त्या तुमच्यापर्यंत मांडल्या. या मतदारसंघात एका बाजूला शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे निशिकांत भोसले पाटील असा थेट संघर्ष आहे. घड्याळ विरुद्ध तुतारी असा संघर्ष आहे. महाराष्ट्रामध्ये पेटलेला जो संघर्ष आहे घड्याळ विरुद्ध तुतारी, त्याचं प्रतिबिंब वाळवा इस्लामपूर मतदारसंघामध्ये उमटलेलं आहे. कारंदवाडीतल्या लोकांच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. मी आणि माझा सहकारी सुमित आम्ही दुसऱ्या गावामध्ये जाणार आहोत. याच मतदारसंघामध्ये आज दिवसभरामध्ये आम्ही फिरू. लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. सूर्य डोक्यावर आलेला आहे, थोडं ऊन वाढलं आहे, त्याच्यामुळे मी थांबणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. धन्यवाद.